नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. पालघर येथील दातिवेरे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मनसेकडून मागणी होत आहे. पालघर जिल्हा तालुक्यातील दातिवरे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची बिले, देयके ही संबंधित ठेकेदार किंवा काम करणाऱ्यांच्या नावे धनादेश अदा न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी धनादेशावर सेल्फ असे लिहून बँकेतून रक्कम काढून दिल्यामुळे नेमकी किती खर्चात किती कामे झाली याची काहीच नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी झाली नसल्याने हा फार मोठा भ्रष्टाचार गेले एकतप म्हणजेच 2012 ते 2024 असा सलग 12 वर्षे होत असल्याचा आरोप मनसेचे पालघर तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली. त्या संदर्भातील हा वृत्तांत. माझं नाव चेतन नारायण वैद्य, मोठ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर तालुका उपाध्यक्ष हे माझं पद आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतो. मी जी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे ही दातिवरे ग्रामपंचायत पालघर जिल्हा आणि तालुका पालघर. दातिवरे ग्रामपंचायतची आमची लोकसंख्या आहे एक साधारण 3000च्या आसपास लोकसंख्या आहे. या ग्रामपंचायतमध्ये जो आमचं जे बजेट आहे ग्रामपंचायत हे 6 ते 7 लाखाचं आमचं बजेट आहे. बरोबर. ग्रामपंचायतमध्ये जे उत्पन्न आहे ते घरपट्टी आणि पाणीपट्टीमधूनच येणारं उत्पन्न आहे. ग्रामपंचायतमध्ये आमच्या दातिवरे ग्रामपंचायतमध्ये पाण्याचा प्रश्न हा फार मोठा सध्या तिकडे प्रश्न आहे. लोक गावातले ग्रामस्थ वेळोवेळी पाणीपट्टी आमच्या ग्रामपंचायतीतून येऊन भरतात, पण जमा झालेला निधी, जमा झालेला पैसा, पाणीपट्टी ही आपल्या पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येत नाही. त्याच्यामध्येच ग्रामसेवक या पाईपलाईनची कामं फुटलेली आहेत, काही ना काही कामं सांगून ह्या पाणीपट्टी न भरता त्या पैशाचा विपर्यास केला जातो. आणि ह्याच्या संदर्भात म्हणून मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला ग्रामपंचायतकडे. तर ग्रामपंचायतकडे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला त्यावेळी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, लेखी उत्तर दिलं नाही. म्हणून शेवटी मी BDOकडे म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. गटविकास अधिकाऱ्यांकडे जो अहवाल त्यांनी दिला हा अपूर्ण स्वरूपातला अहवाल होता आणि त्या अहवालासंदर्भात देखील मी त्यांच्याकडे याचना केली. त्यांच्याकडे BDOकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे मी तक्रार नोंदवली. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी मी कोणतीही कारवाई करणार नाही, तो आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवू शकतो म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. त्यावेळी त्यांनीसुद्धा एक बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये त्यांनी RTL म्हणून BDO लेवलचे अधिकारी होते, त्यांना तिथे पाठवण्यात आलं, पाचारण करण्यात आलं. तिकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही, फोटोग्राफ करू शकत नाही. मी बोललो चालेल साहेब, हरकत नाही. त्यावेळीसुद्धा त्यांच्यासमोर मी सगळी कागदपत्रं त्यांना उघडून दाखवली. त्यावेळी सगळ्या कागदपत्रांनी त्रुटी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की साहेब मला ह्याचा फोटोग्राफ तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायला देत नाही, पण मला कमी कमी याचा अहवाल तरी द्या. त्यांनी मला सांगितलं की अहवाल तुम्हाला आमच्या COकडनं घ्यावा लागेल. त्यावेळी COकडे मी अहवालासाठी गेल्यानंतर डेप्युटी CO आणि COनी मला अहवाल द्यायला सख्तपणे मनाई केली की आम्ही अहवाल देऊ शकत नाही. मी त्यांचं कारण देखील विचारलं, त्यांनी कारण देखील दिलं. त्यावेळी COनं मी एकच विनवणी केली की साहेब माझी एक विनवणी आहे तुम्हाला की तुम्ही जे दप्तर आहे आमचं दातिवरे ग्रामपंचायत ते तुम्ही इकडे तुमच्या दालनात घेऊन या. सरपंच आणि ग्रामसेवकाच्या समोर आपण ही कागदपत्र उघडून बघूया. जर तुमच्या निदर्शनास आलं की ग्रामसेवकाने कुठेतरी गैरव्यवहार केलेला आहे तर तुम्ही तात्काळ यांच्यावरती कारवाई करा. त्यावेळी CO रेडी होते हे कारवाई करण्यासाठी, पण त्यावेळी डेप्युटी CO जगताप साहेबांनी तिकडे त्यांना अडवणूक केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ही अशी दप्तर मागू शकत नाही, कारण की तसे कलेक्टर आणि सरपंच आम्हाला परमिशन देणार नाही. मी बोललं सरपंच परमिशन का देणार नाही, आपण जर कलेक्टरकडनं जर तशी मागणी केली तर तुम्हाला ते नक्की आणून देते. पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला त्यावेळी ते मनाई केली आणि त्यावेळी आम्हाला COने सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे, कोकण मोहल्ला आयुक्तांकडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिकडे उपआयुक्त कुंटे मॅडम होत्या. कुंटे मॅडम सांगितलं की मी त्यांना सांगितलं की मॅडम ऑडिट रिपोर्टसुद्धा आमच्याकडे होत नाही आहे दरवर्षी.
त्यावेळी कोणते मॅडमचं वक्तव्य ऐकून आम्ही स्वतः शॉक होतो. मॅडमने आम्हाला स्पष्ट सांगितलं की ऑडिट दरवर्षी होणं गरजेचं नाही. त्यावेळी कोणते मॅडम सांगितलं, मॅडम ऑडिट रिपोर्ट हा दरवर्षी झालाच पाहिजे आणि तुम्ही आम्हाला नाही सांगताय. त्यावेळी ठीक आहे, त्यांनी म्हटलं ओके हरकत नाही, मी अहवाल मागून घेते. आज जवळजवळ 1.5 वर्ष झाली कोणताही अहवाल मला देण्यात आलेला नाही. मी त्यांना स्मरणपत्रही दिलं आहे, त्याची सुद्धा कॉमेंट तुम्हाला आपल्याला दिलेली आहे, तरीसुद्धा यांनी मला आजपर्यंत कोणताही अहवाल दिला नाही. जर अधिकारीच जर तुमच्या कर्मचाऱ्याला आणि अशा ग्रामसेवकाला जर वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर ग्रामसेवक ऑब्व्हियसली ते डोई जण होणारच आणि ते बोलणारच की अधिकारी जर आमच्या बरोबर आहेत तर आम्ही कशाला कोणाला घाबरू. म्हणून आज निडरपणे हे लोक अजूनही भ्रष्टाचार गावात चालूच आहेत. साहेब, तिकडचा पंचायत समितीचा सदस्य आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांना या संदर्भात काही माहिती आहे का? त्यांनी काही आवाज उठवला का? नाही, मी त्या संदर्भात त्या दोघांनाही भेटलेलो नाही आहे. पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद दोघांनाही माझी भेट झाली नाही. ग्रामविकासाची जी वार्षिक कामं असतात, रस्ते दुरुस्ती आहे, शाळा रंगरुटी आहे, तर शाळेतील महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी आहे आणि काय मला वाटतं पडझड होत असतील नैसर्गिक आपत्तीमध्ये, मग हा जो फंड युटिलाइज होतो आहे ग्राम स्वच्छतेसाठी वगैरे, मग त्याच्या काही नोंदी त्यांनी ठेवलेल्या आहेत का? कारण ही जी रक्कम जाते ती चेकद्वारेच जाते. ग्रामपंचायतचा जो सचिव असतो आणि सरपंच हे दोघंच त्या चेकवरती सही करतात, त्यांच्या माध्यमातूनच जातात. मग तुम्ही बँकेकडे काय त्या संदर्भात पत्रव्यवहार केला होता का? त्याच्याबद्दल मी त्यांच्याकडनं 14 वित्त आयोग आणि तुमचे ग्रामनिधी त्याची पासबुकच्या पण झेरॉक्स मी त्यांच्याकडनं मागून घेतल्या. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यात कैफियत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा गैरव्यवहार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सेल्फने चेक काढलेले आहे. तुम्हाला सेल्फने चेक काढायला कोणत्याही अधिकारी परमिशन देत परवानगी नाही आहे, तरीसुद्धा सेल्फने मोठ्या मोठ्या रकमा 80,000 1.5 लाख रुपयाच्या रकमा ह्या लोकांनी काढलेल्या आहेत. त्यांचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. साधारणतः किती लाख रुपयांचा अनियमितपणा तुम्हाला वाटतो? अनियमितपणा आता पाणीपट्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर आज जवळजवळ 22 लाखाची बिलं आलेली आहेत, बरोबर. पण 22 लाखाची बिलं म्हणजे मी असं म्हणत नाही की ती पूर्ण आहे 22 लाखाचा त्याच्यामध्ये गैरव्यवहार नाही. आमची पाणीपट्टी आहे जी 40 रुपये दर महिन्याला 40 रुपये, ती ॲक्च्युली 150 रुपये असली पाहिजे होती, बरोबर. त्याच्यामुळे ही जी तफावत आहे, परंतु वेळोवेळी दरवर्षी जो निधी जमा होतो, पाणीपट्टीचा पैसा जमा होतो, तो पंचायत समितीकडे जमा होत नाही आहे. त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये वाढ निर्माण झाली आहे. कमीत कमी 8 ते 10 लाख ते 12 लाखाचा मला तरी अंदाज आहे की ह्याच्यामध्ये हा गैरव्यवहार झालेला आहे. साधारणतः किती घर आहेत? मग इंडस्ट्रियल एरिया आहे तुमच्याकडे, कारखाने आहेत? आमच्या गावात नाही. आमच्या गावामध्ये जवळजवळ 250 ते 300 घर आहे. 3000ची लोकसंख्या आहे. साधारण घरपट्टी काय आहे प्रत्येक घराला? घरपट्टी डिपेंड आहे आमच्या इथे कारण की स्लॅब वाईज आणि स्क्वेअर फुटाप्रमाणे असते वेगवेगळी घरपट्टी. हां, मग तिची वसुली दरवर्षी 100% होते का? 100% नाही होत्या, 80 ते 90% घरपट्टी त्यांची वसुली होते आणि ती घरपट्टी जवळजवळ 5 ते 6 लाखाच्या घरात. ग्रामपंचायतीला राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणता पुरस्कार मिळाला आहे का? नाही. स्वच्छ ग्राम नाही. आमच्या ग्रामपंचायतीला जवळजवळ 1990 साली आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून आमच्या गावाला आदर्श शिक्षकांचं गाव म्हणून पुरस्कार मिळाला. साधारणतः तिथे तरुणांची संख्या काय असावी आता? तरी तरुणांची संख्या कमीत कमी 1000 ते 1500च्या दरम्यान आहे. मग एवढ्या याच्यामध्ये फक्त तुम्ही एकटेच का असे पुढे आलं? नाही, ॲक्च्युली काय आहे की सगळ्या गोष्टींमध्ये आमचा जो समाज आहे, कोळी समाज आहे, बहुत 80% कोळी समाज आहे आणि हा आमचा कोळी समाज पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे की समुद्रावरती डिपेंडेड आहे आणि तो भोळा समाज आहे आमचा. समाजाला मी या गोष्टीबद्दल वेळोवेळी माहिती दिली की काय आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये काय गैरव्यवहार झाले, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तेवढी जनजागरूकता त्यांच्यामध्ये नाही आणि बहुतेक जण हे नोकरी संदर्भात असल्या कारणामुळे ते आज इकडे येऊ शकले. मग आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहात, त्यांच्याशी पत्रव्यवहार होते, जर त्यांनी या संदर्भात जर कडक कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय राहणार आहे? ग्रामविकास मंत्र्यांकडे काय तुमची तक्रार जाते काय? असं आता आम्ही तुम्हाला तेच बोलतो. आता मी बाकीच्यांना एक पत्रकारांनी तेच सांगितलं की पहिली गोष्ट तर आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर ह्यांना आम्ही पहिला सर्वप्रथम त्यांच्याकडे जाऊन तक्रार नोंदवून त्यांच्याकडे आमची जी कैफियत आहे ती मांडणार, बरोबर. त्यांनी जर आमच्यावरती तिकडे त्या गोष्टींची जर काही पूर्तता केली नाही तर आम्ही तिकडे मोठं आंदोलन करू महाराष्ट्र मनसेनेतर्फे. या संदर्भात तुमची काय पोलिसात तक्रार जाणार आहे? होय, पोलिसात पण आम्ही तक्रार नोंदवू.
कारण आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण जाऊ शकतं. होय. कारण धन्यवाद. की मी ह्याच्या आधी तुम्हाला त्या प्रेस नोट जी दिली त्यात पण मी लिहिलं आहे की ह्याच्यावरती CID चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. आता म्हणून त्याच्यासाठी जे तुम्ही म्हणताय की पोलिसांकडे या संदर्भात काय पुढे आंदोलन होणार आहे होय, तुमच्याकडून? होय. मी बोललो ना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही मोठा करू. धन्यवाद.